हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲबॅकस शिकणार आहोत आणि आजपासून ॲबॅकसची एक पूर्ण लेवल मी तुम्हाला शिकवणार आहे। आजपासून रोजच्या रोज व्हिडिओ मी पाठवेन। आजपासून मी तुम्हाला पूर्ण एक लेवल शिकवणार आहे ए बुक मधली। ती तुम्हाला एकदम राईट जमेलच अशी मी आशा करतो। तुम्हाला जमणार म्हणजे जमणारही। तर मी आता तुम्हाला जे शिकवत आहे त्या ॲबॅकसचं नाव आहे जी जॅम ॲबॅकस अँड बर्निंग जिम। तर हे तुम्हाला मी ॲबॅकस शिकवत आहे। तर आधी ॲबॅकसच्या काही स्टेप आहेत। तर ॲबॅकसच्या त्या स्टेप शिवाय आपण गणित सोडवू शकत नाही। ॲबॅकसच्या त्या स्टेप आपल्याला आल्याच पाहिजेत आणि माहिती बी पाहिजेत। तर ॲबॅकसच्या त्या स्टेप मी या स्टूलच्या साहाय्याने सांगणार आहे। इथं स्टूल आहे, तर मी तुम्हाला सांगतो ॲबॅकसच्या काय स्टेप आहेत। जी मधली कांडी तुम्हाला दिसत आहे त्याचं नाव आहे रॉड, त्याला रॉड म्हणतात। आणि ही जी आडवी लाईन जे तुम्हाला गेलेली दिसते, आडवी लाईन म्हणजे जे तुम्हाला दिसत आहेत ज्याच्यावर बिंदू आहेत म्हणजे ठिपके आहेत, ती लाईन तुम्हाला दिसतच आहे, त्याला म्हणतात बार। त्याला बार म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या। आणि विद्यार्थी मित्रांनो, जे खालची बीड्स असतात त्याला लोअर बीड्स म्हणतात। याला काय म्हणतात? लोअर बीड्स। लोअर बीड्स म्हणजे काय हो? खालचे बीड्स। आणि अप्पर बीड्स म्हणजे वरचे बीड्स। म्हणजे हे जे आहेत हे खालचे बीड्स असतात आणि हे जे आहेत ते वरचे बीड्स असतात। इथं नाव आहे लोअर बीड्स। हे खालचे बीड्स आहेत आणि अप्पर बीड्स म्हणजे वरचे बीड्स आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हे जे वरचे जे बीड्स आहेत हे याला म्हटलेलं आहे 5। म्हणजे जे वरचे जे बीड्स आहेत ते सगळे 5चे आहेत। म्हणजे याला 5 लाईन आहे, 5 असं संख्या दिलेली आहे त्या वरच्या बीड्सला। आणि खालच्या बीड्सला हर एका बीड्सला एक संख्या दिलेली आहे। असे खाली 4 बीड्स आहेत, वरी 1 बीड्स आहे, एक म्हणजे 5 बीड्स आणि खाली 4 बीड्स। तर समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो। आणि इथं दिलाय युनिट पॉइंट दिलाय। युनिट पॉइंट म्हणजे मधला पॉइंट, म्हणजे मधला बिंदू। तो बिंदू इथं आहे, त्या या बिंदूपासूनच गणित सोडवायला सुरुवात करायची मित्रांनो। या गणितापासूनच तुम्ही गणित सोडवायची, कारण की या बिंदूपासून उजवीकडची बाजू म्हणजे या इकडची बाजू एकक मधली असते आणि या बिंदूपासून डावीकडची बाजू म्हणजे तिकडची ही असते दशक मधली। म्हणजे दशक, शतक, हजार जे असतात पुढे ती इकडची बाजू असते। म्हणजेच ही एकक, ही पूर्ण एककची बाजू, ही पूर्ण एककची बाजू असते विद्यार्थी मित्रांनो। आणि इकडून पुढे दशक, शतक, हजार वरची बाजू असते तिकडची डावीकडची। एवढं लक्षात घ्या मित्रांनो। आणि ही जे आहे फ्राम, तर हा जे आहे ह्या पूर्ण ह्या स्टूलला फ्राम म्हणतात। म्हणजे हे फ्रेम आहे एक। ही जी आहे ना ही फ्रेम आहे, म्हणजे ज्याच्यावर स्टूल बनला आहे, ही एक फ्रेम आहे। तर मी तुम्हाला आता लेवल 1 मधले गणित मी शिकवणारच आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपण काही आधी उदाहरण घेऊया। गणित स्टार्ट करण्या अगोदर आपण काही उदाहरण घेऊ। तुम्हाला ॲड 1 करायचंय विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही ॲड 1 कसे करणार हो? तरी जे मधला बिंदू आहे म्हणजे मेन पॉइंट, त्याला नाव आहे युनिट पॉइंट। युनिट पॉइंट मधला एक बीड्स वरी उचलायचा आहे, म्हणजे अप्पर मध्ये घालायचा आहे एक बीड्स, म्हणजेच ॲड 1। आता ॲड 3 करायचंय मित्रांनो, तर ॲड 3 करण्यासाठी असं करायचं नाही ॲड 1 ॲड 1 ॲड 1 ऐकून झाले 3
असं नाही करायचं विद्यार्थी मित्रांनो. ॲड 3 करताना काय करायचं आहे तुम्हाला, पूर्ण इथं 3 म्हणजे 3 जे बीड्स आहेत ते उपलब्ध आहेत. ती बीड्स 3 उपलब्ध असल्याने एक दात वरी घ्यायचे आहेत. ॲड 4 झालं, तरी आपण ॲड 4 केलं. तर आता लेस 4 कसं करायचं, असं नाही करायचं लेस 1 लेस 1 लेस 1 लेस 1 झाले लेस 4, असं नाही करायचं विद्यार्थी मित्रांनो. लेस 4 साठी लेस 4 असंच करायचं की वरच्यातून सगळीच खाली काढायची, म्हणजेच लेस 4. आन्सर काय येतो, 0 आलं. कसं 0 आलं, कारण की या बीड्समध्ये एकही बीड्स वर म्हणजे अप्परवर नाही, म्हणजे 0 आलं उत्तर. जर एखादा वर असता तर म्हटलं असतं आपण 1 आहे पप्पा, आन्सर इज 1 आहे, 1 आहे, परंतु एकही नाही, म्हणजेच आन्सर इज 0. अजून दुसरं एक उदाहरण घेऊ. ॲड 9 करायचं विद्यार्थी मित्रांनो. तर ॲड 5 म्हणजे मी म्हटलेलं आहे तुम्हाला, वरचे जे बीड्स आहेत त्यांना 5 ही संख्या दिलेली आहे. ॲड 5 आणि ॲड 4 मग झाले का 9, कसे झाले, तरी 5 6 7 8 9 झाले का हो, झाले का नाही 9. तर आपल्याला आता लेस 7 करायचं आहे. तर खालचे जे 2 बीड्स आहेत ते लेसमध्ये घालायचे, आणि जे वरचा 5 आहे ते सुद्धा लेसमध्ये घालायचा, म्हणजेच लेस 7. कसे, तरी बघा हे होते 7 झालेले, मग हे 2 आणि ही 5 झाले 7. लेस झाले का नाही 7. मग येतं काय राहिलं आन्सर, 2 म्हणजे 2 राहिलं आन्सर, तरी समजून घ्या. तर पुन्हा ॲड 8 करायचंय. तर ॲड 5 ॲड 3 झालं का नाही हो, ॲड 5 1 2 3 म्हणजेच 5 6 7 8 झालं का नाही हो. काय अवघड आहे, लेस 6 करायचंय. तर काय करायचं, लेस 1 आणि लेस 5 झालं लेस 6, आन्सर 2 येतो. पुन्हा लेस 2 करायचं, झालं आन्सर 0 येतो. किती सोपं आहे. आशा करतो की तुम्हालाही समजलंच असेल, अशी आशा करतो मी, कारण की ॲबॅकस एवढं सोपं काहीच नाही, एवढं ॲबॅकस सोपं आहे. आशा करतो की तुम्हाला हे समजलंच असेल. तर बघा आता ॲड 7 करायचंय. तर ॲड 5 ॲड 2 झाले का नाही हो 7, ॲड 7 झाले, केले ॲड 7. आता लेस 6 करायचंय, मी सांगितल्याप्रमाणे आताच लेस 1 लेस 5 झाले लेस 7. किती सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, काय अवघड वाटतंय का तुम्हाला याच्यात, किती सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, घ्या ऐकून. आता लेस 1 करायचंय, केलं लेस 1, आता आलं की 0 आन्सर. तर इथं काय आलं आन्सर 0, समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर असंच आपण काही गणित पाहूत. मी जरा स्टूल बाजूला घेत आहे ॲबॅकस. तर आपण काय गणित सोडू या स्टूलवर. आता मी तुम्हाला याबद्दल थोडी काही माहिती सांगतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्याला रॉड दिलाय, सर्व ही रॉड दिलेत आपल्याला. तर आपल्याला काय करायचंय, रॉड मध्ये किती बीड्स आहेत ती मोजायची, तर खाली आन्सर लिहायचं आहे. तर इथं किती बीड्स आहेत, तर मोजा 1 2 3 4 4 बीड्स आहेत, तुम्हाला दिसतच असेल. आन्सर किती आलं मग, 4 आला, 4 आला आन्सर. मग इथं किती बीड्स आहेत, 3 आहेत, 3. इथं किती आहेत, 2 आहेत, 2. इथं किती आहेत, वरचा 5 बीड्स आहे आणि खालचे 2 बीड्स अप्परमध्ये नेलेले आहेत. तर हे 2 मिळून म्हणजे वरचा 5 आणि खालचे 2 किती झाले, 7 झाले का नाही. इथं 7 आन्सर आलं का नाही. इथं 9 कसं आलं, ॲड 5 ॲड 4 झालं 9. ॲड 8 कसं आलं, ॲड 5 ॲड 3 आलं का नाही 8. असेच आहे ते पूर्ण जे पेज आहे ना, हे सगळं पेज असं रॉडवर आहे. आपल्याला रॉड किती आहेत ते पाहून आन्सर सोडवायचे आहेत. पुढचं पेज क्रमांक 2 ओपन करू आपण. आणि 2 मध्ये तुम्हाला मी 16 नंबरचं एक सांगतो फक्त. आता काय केलंय, 19 आन्सर आणलाय, म्हणजे 19 कसं आलं हो 19. दशक मधली मी तुम्हाला आधी सांगितलं नाही काही, जे युनिट पॉइंट आहे त्याच्या डावीकडची बाजू दशक मधली असते. दशक म्हणजे दशक शतक हजार अशी असते, तुम्हाला सांगितलंच आहे मी. तर मग दशक मधला 1 बीड्स वरी घ्यायचा आणि एकक मधला 9 वरी घ्यायचे, म्हणजे ॲड 10 ॲड 9 म्हणजे
19 आन्सर आला का नाही विद्यार्थी मित्रांनो? हे सर्व असंच आहे, पण हे आताच आपल्याला शिकायचं नाही, याला जरा शिकण्यासाठी वेळ आहे. आपल्याला फक्त आज गणित कसे सोडवायचे ॲबॅकस टूलवर एवढंच शिकायचं आहे आणि ॲबॅकस टूलची माहिती घ्यायची आहे तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे अनेक थोडी माहिती सांगतो की मी तुम्हाला. ही तर रॉड दिलेले आहेत पूर्ण, आणि रॉड्समध्ये आपल्याला बीड्स भरायचे आहेत आणि खाली आन्सर दिलेत त्यांनी. तर आपल्याला फक्त बीड्स भरायचे आहेत रॉडमध्ये. आन्सर दिलाय 1, इथं 1 बीड्स भरला. आन्सर 2, इथं बीड्स भरला. आन्सर 4, इथं बीड्स भरले. आन्सर 3, इथं बीड्स भरले. आता आन्सर 15 म्हणजे 15 आन्सर आलाय. तर दशकमधला 1 आणि एककमधला 5, 1 5 50 आलं का नाही? 15 1 5 15. सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. मग 1च्या पुढे 5 लावल्यावर 15 म्हणजे 15 होतात. तर ही बी आपल्याला पुन्हा शिकायचं आहे. आपल्याला फक्त पेज क्रमांक इथं पजल एक आहे ते आपल्याला पुन्हा शिकायचे आहे. तरी मी तुम्हाला सांगतो पजल आता कशी सोडवण्यात आली. पजल म्हणजे एक ॲबॅकसचा एक गेम आहे. तर बघा हे कसं सोडवलंय. इथं 20 आहे, इथं 12 आहे. 20 मधून 12 गेल्यावर किती होतात? 8 होतात, राईट. आणि आता ही लाईन सोडायची, खालच्या लाईनीवर व्हायचं. इथं 25 आहेत आणि इथं उत्तर मी लिहिलेलं आहे. उत्तर पाहू नका, बराबर 13 आहे. तर आपल्याला 25 मधून किती वजा केल्यावर 13 येतात? हो, तर बघा उत्तर मी लिहिलेलंच आहे 12. 12 जर आपण 25 मधून लेस केले म्हणजे वजा केले तर आन्सर 13 येते. ही अशी एक पजल आहे. हे तुम्हाला तर सोपी जाणार आहे. तुमचा माइंड फ्रेश करण्यासाठी पजल दिलेली आहे. आता हे बी आपल्याला शिकायचं आहे, परंतु हे शिकण्यासाठी तुम्हाला आधी ॲबॅकस टूलवर गणित सोडवावं लागतील, कारण की तुम्हाला हे असं डायरेक्टली समजणार नाही. हे जे शिकायचं आहे ते आपण उद्या जे मी व्हिडिओ टाकणार आहे त्या व्हिडिओवर शिकायचं आहे. ही पेज क्रमांक म्हणजे 1A बुकमधलं पेज क्रमांक 5 ही आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे, नाहीतर 3-4 तासाच्या व्हिडिओमध्ये शिकूया. पण आत्ताच नाही शिकायचं, कारण की आत्ता फक्त आपल्याला गणित सोडवायचे आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथून आपले जे ॲबॅकसचे गणित आहेत ते ह्या इथून सुरुवात होते त्या गणितास. तर आता मी स्टूल जवळ घेत आहे. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा युनिट पॉईंट आहे. या युनिट पॉईंटवर नीट लक्ष द्या, कारण की पुन्हा गणित सोडवताना तुम्ही इकडचे पॉईंट कुठले धरताल. हा पॉईंट आपल्याला धरायचा नाही. आपल्याला फक्त हे युनिट पॉईंट म्हणजेच मधला बिंदू धरायचा आहे. जसा आपण टिक्का म्हणतो एक, हा मधला टिक्का आपल्याला धरायचा आहे. हा मधला फक्त एवढं लक्षात ठेवा, याचं नाव युनिट पॉईंट आहे. आणि ही सगळी फ्रेम आहे ॲबॅकसची. ॲबॅकस टूलची एक फ्रेम आहे. तर पहा आता ह्याच्यात आपल्याला गणित करायचं आहे. म्हणजे आपण पहिल्या नंबरचं गणित सोडूया. म्हणजे हे काय सांगितलंय? ॲड 1 ॲड 1 ॲड 2 कसं करायचं पहा, लक्ष द्या. ॲड 1 सांगितलं पहिल्यांदा, केले ॲड 1. पुन्हा ॲड 1 सांगितलं, ॲड 1 केले. आता मी मग सांगितल्याप्रमाणे ॲड 2 करायला सांगितलं तर ॲड 1 असं नाही करायचं. मी मग तुम्हाला 3 बीड्सला सांगितलं होतं तसं करायचं आहे. डायरेक्ट 2 उचलायचे ॲड 2 म्हटल्यानंतर. तर आपण इथं उचलले ॲड 2 म्हणजे अप्पर बीड्समध्ये घातले ही, आणि आन्सर किती आला? 4 आला. तर या 4 मधून लेस 3 करायचं, डायरेक्ट लेस 3 करायचं. आन्सर किती येतो? 1 येतो. 1 बी लेस केल्यावर आन्सर किती येतो? 0 येतो. हे समजून घ्या. तर आपल्याला हे करायचं नाही, कारण की आपल्याला ही गणित सोडवायचं आहे. तर पहा, ॲड 1 पुन्हा सांगतंय ॲड 1 आणि ॲड 2 म्हटलंय तर डायरेक्ट ॲड 2 उचलायचे. आन्सर किती आला? 4. कसा आला बघा. हे सर्व म्हणजे जे खालची बीड्स आहेत ते सर्व वर आहेत. बघा 1 2 3 4, 4ला 4 बीड्स वरी आहेत, म्हणजेच आन्सर आला 4. इथं लिहिलेलं आहे, मी पाहू शकता. पुन्हा पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण 10 नंबरचं एक गणित सोडू.
तर पहा आता ॲड 3 ॲड 1 लेस 2 म्हणतंय. तर काय म्हटलेलं आहे? ॲड 3 ॲड 1 लेस 2. तर सोडवूया आपण स्टूलवर. ज्याचा आन्सर 2 येतो. तर आता कसा येतो तर पाहूया. ॲड 3 म्हणतंय. ॲड 1 नाही करायचं, डायरेक्ट 3 करायचे. ॲड 3 ॲड 1 म्हणतंय. एक बीट शिल्लक आहे आपल्याकडं, करू शकतो आपण ॲड 1. केलं ॲड 1. लेस 2 म्हणतंय. बीट्स 2 लेस करण्यासाठी शिल्लक आहेत. केले लेस 2. आन्सर किती आला? आला का नाही 2? इथं पण 2 आहे, इथं पण 2 आला. आहे का नाही सोपं विद्यार्थी मित्रांनो? ॲबॅकस म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? की जे विद्यार्थ्याच्या मनातील जी भीती असते गणिताविषयी, ती भीती दूर होते. गणिताची आवड निर्माण होते विद्यार्थ्याच्या मनात आणि त्याला गणित सोडवायला मज्जा येते. ह्याच्यासाठी ॲबॅकस आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ही जे गणित सोडवले आता ते आहेत 3 डिजिट म्हणजे 3 अंकाची गणित आहेत. तर आपल्याला आता 4 अंकाचे सोडून पाहिजेत. तर इथं बघा खाली आहेत 4 अंक. बघा 12 नंबरचं गणित सोडवूया आपण. आता 12 नंबरचं गणित सोडवायचं आहे. तर पहा आता कसं सोडवतो मी. काय सांगितलं 12 नंबरच्यात? ॲड 1 ॲड 2 लेस 3 सांगितलंय का नाही? ॲड 1 ॲड 2 आणि लेस 3. तर कसं करायचं? मी मगच सांगितलं तुम्हाला, मेन बिंदू ध्यानात ठेवायचा, मेन पॉईंट ध्यानात ठेवायचा. पॉईंटवरच गणित आहेत. म्हणजे तुम्ही जर इकडचा पॉईंट घेतला, इकडचा घेतला, इकडचा घेतला तर जमत नाही विद्यार्थी मित्रांनो, उत्तर गलत येत होती. तर पहा आता कसं करतो मी. ॲड 1 सांगितलंय, ॲड 1च वरी करायचा. डबल ॲड 1 सांगितलंय, ॲड 1च वरी करायचा. ॲड 2 ॲड 1 नाही करायचं, डायरेक्ट ॲड 2 करायची. आता लेस 3 सांगितलंय. लेस 3 करण्यासाठी बीट्स शिल्लक आहेत. म्हणजे लेस 3 करण्यासाठी लेस होऊ शकतात 4 मधून 3. मग करायचे डायरेक्ट लेस 1 करायचं नाही. लेस 1 करायचं नाही म्हणजे कसं म्हणतोय मी, लेस 1 असं करायचं नाही. डायरेक्ट 3 लेस करायचे. किती शिल्लक राहिला हो? 1 बीट शिल्लक राहिला. झालं, इतकंच आहे ना 4 अंकीचं. आला इथं आन्सर 1 आणि इथं पण 1 आहे. समजलंच असेल तुम्हाला. सोपं आहे का नाही? काही अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला पुढे पुढे इतकं सोपं जाईल. तुम्हाला एक मज्जा होणार आहे. म्हणजे तुम्हाला मज्जा येणार आहे. त्याच्यात आवड निर्माण होणार आहे तुम्हाला. एकदम आवड निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला. आता पहा आपण करूया 20 नंबरचं गणित करूया. 20 नंबरचं करूया. बघा पहा, ॲड 3 ॲड 1 लेस 2 ॲड 1 म्हणते. तर पहिला ॲड 3 म्हणतंय, आपण करून घेऊया. ॲड 3 ॲड 1 म्हणतंय, बीट शिल्लक आहे, ॲड 1 करूया. लेस 2 म्हणतंय. लेस 2 करण्यासाठी 4 मधून लेस 2 होतात. लेस 2 करूया. ॲड 1 करण्यासाठी बीट शिल्लक आहेत 2. ॲड 1 आहे. मग आता आन्सर किती आला हो? 3 आला. आला का नाही? सोपं आहे का नाही? 3 आला आन्सर. समजलंच असेल तुम्हाला. 3 आन्सर आला का नाही? सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त तुम्हाला ध्यान द्यायचं आहे. ध्यान इकडं तिकडं देण्यापेक्षा तुम्ही जर याच्यावर जर फोकस केला, निरीक्षण जर केला, तर तुम्हाला हे काहीच अवघड जाणार नाही. काही म्हणजे काही, माझी गॅरंटी आहे. आन्सर किती आला हो? 3 आला. इथं मी लिहिलेलंच आहे. आला का नाही? 3 बीट म्हणजे अप्परमध्ये आहेत. 1 2 3. आन्सर इज 3 आलेला आहे. तर असंच आपण आणि 3 उदाहरण पाहूया. एक उदाहरण पाहू 21 मधलं, एक पाहू 29 मधलं आणि 24 मधलं. कारण की थोडे अवघड आहेत आणि तुम्हाला तेच शिकायचे आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 1 मिनिट मी स्टूलवर घेत आहे. पहा विद्यार्थी मित्र, तर पहिलं 21 मधलं काय? ॲड 1 ॲड 5 ॲड 2 ॲड 3. तर करूया आपण. ॲड 1 सांगितलंय, केले ॲड 1. ॲड 5 सांगतंय, वरचा बीट्स आहे ॲड 5. ॲड 2 सांगतंय, खाली बीट शिल्लक आहेत ॲड 2. लेस 3 सांगते, बीट शिल्लक आहेत 3 जाऊ शकतात. लेस 3. आन्सर किती आला? 5. कारण की वरचा एकच बीट शिल्लक आहे. 5 संख्येचा एक बीट शिल्लक आहे. म्हणजेच 5 हे एक आन्सर आला.
इथं मी लिहिलेलाच आहे, पाहू शकता 5. तर आता 29 नंबरचं गणित पाहूया. काय आहे? ॲड 8 लेस 1 लेस 2 ॲड 3. पहा आता ॲड 8 कसं करायचं? वरचा बिट्स जे 5 संख्येचा आहे ते करायचा. ॲड 5 ॲड 8 सांगते. ॲड 5 केले की ॲड 3 झाले का नाही? 5 6 7 8 झालं का नाही? ॲड 8. तर लेस 1 करायचं. 3 मधून 1 जाऊ शकतो म्हणजेच लेस 1 केला. लेस 2 करतो. इथं उपलब्ध आहेत लेस 2 करण्यासाठी, तर लेस 2 केला. ॲड 3 म्हणते डबल ॲड 3 करायची. ॲड 1 करायचा नाही, डायरेक्ट 3 बिट्स वर अप्परमध्ये घालायचे आहेत. मी बार तुम्हाला सांगतो, ॲड 1 करायचं नाही, डायरेक्ट 3 बिट्स वरी घालायचे आहेत. म्हणजेच ॲड 3 केला का नाही हो? आन्सर किती आला हो? 8 आला. कसा? 5 संख्येचा बिट्स इथं आहे खाली बघा. 5 6 7 8 आला का नाही हो? म्हणजे जे वरचा बिट्स आहे 5 करण्यासाठी खाली घ्यायचा आहे, आणि जे खालचा बिट्स आहेत ना ती ॲड करण्यासाठी वरी घ्यायची आहेत आपल्याला. तर पहा आला का नाही 8? हे का इथं मी लिहिलेलंच आहे 8 आन्सर. आहे का नाही सोपं? वाटते का नाही तुम्हाला सोपं? पहा आता आपण पाहूया 24 नंबरचं गणित. काय म्हणतंय? ॲड 2 ॲड 5 लेस 3. आता ॲड 2 करायचे, डायरेक्ट करायचे. ॲड 2 पुन्हा ॲड 2 सांगते, उपलब्ध आहेत. ॲड 2 ॲड 5 म्हणते 5 बिट्स उपलब्ध आहे आपल्याकडे. ॲड 5 पुन्हा लेस 3 म्हणते. लेस 3 करण्यासाठी 4 मधून लेस 3 जातात म्हणजे लेस होतात 3. लेस 3 आन्सर किती आला हो? 6 आला का नाही? इथं मी लिहिलेलं आहे, पाहू शकता. आन्सर इज 6 आलाय का नाही? तर तुम्हाला समजलंच असेल. आता समजलं का नाही विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला समजलं असेल अशी आशा करतो की, आणि इथंच थांबतो. सबस्क्राईब करा, लाईक करा चॅनलला. तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद. आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओ लवकरच टाकेल मी. धन्यवाद. बाय.